वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला बाहेरचा आवाज येऊ शकतो, कारण की सद्यस्थितीमध्ये जे आहे बाहेर बँडचा आवाज जो आहे तो येतोय, तर तुम्ही त्याकडे थोडं दुर्लक्ष करा। आणि व्हिडिओ जो आहे कशा संदर्भात आहे त्याबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत आपण। आता ते मुद्दे कोणते आहेत ते खूप महत्त्वाचे आहे। सगळ्यात अगोदर शिक्षकांचं समायोजन जे आहे त्या संदर्भात, नंतर संच मान्यतेची जी पूर्ण प्रक्रिया आहे त्या संदर्भात जी माहिती आहे ती, नंतर पसंतीक्रम मोजकेस किंवा लिमिटेड पसंतीक्रम या संदर्भात जास्तीत जास्त डिमांड होते विद्यार्थ्यांकडून, तर त्या संदर्भात काय आहे, अनलिमिटेड पाहिजे किंवा लिमिटेड जे आहे त्या संदर्भात काय माहिती आहे, आणि जागा ज्या आहेत जागा किती येणार आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाहिराती ज्या आहेत त्या कोणत्या महिन्यामध्ये किंवा जाहिराती आपल्याला केव्हा पाहायला मिळणार आहे पवित्र पोर्टलवर, या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर बघा, शिक्षक समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती चालणार आहे 31 मार्च 2026 पर्यंत। आणि जर तुम्ही संच मान्यतेचं जर बघितलं तर संच मान्यता जवळपास मॅक्झिमम जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांची संच मान्यता जवळपास जास्तीत जास्त जिल्ह्यांची किंवा वेगवेगळ्या ठिकाणची संच मान्यता पूर्ण झालेली आहे। आता संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर रिक्त आकडेवारी जी आहे, जेवढी काही रिक्त आकडेवारी आहे त्यानुसार शिक्षकांचं समायोजन करण्यात येते। ठीक आहे। आता बघा, इथे जे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संच मान्यतेचं कामकाज पूर्ण झालेलं असलं तरी सुद्धा काही खाजगी आस्थापना ज्या आहेत तर त्यांची जी संच मान्यता आहे ना, तर त्याचं जे कामकाज आहे ते काही ठिकाणी जे आहे पेंडिंगमध्ये आहे किंवा सुरू आहे। त्याच्यामुळे ते कामकाजा संदर्भात होईपर्यंत म्हणजे खाजगी आस्थापनांच्या जर जाहिराती घ्यायच्या असल्या तर त्यांची संच मान्यता पूर्ण होणं खूप आवश्यक आहे, आणि त्या संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी घडणं खूप आवश्यक आहे। तर त्यांच्या जाहिराती आहे पवित्र पोर्टलवर येतील। आता सगळ्यात संच मान्यतेचं कामकाज तर सांगितलं मी तुम्हाला, पहिला महत्त्वाचा मुद्दा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की शिक्षकांचं जे समायोजन आहे त्या संदर्भात 31 मार्च 2026 पर्यंत प्रक्रिया केल्या जाणार आहे। आता 31 मार्च पर्यंत जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर येणार का, तर जाहिराती कधी येणार त्या संदर्भात सांगतो, पण अगोदर शिक्षकांचं समायोजनाची शेवटची तारीख जी आहे ती 31 मार्च पर्यंत पूर्ण केल्या जाईल शासनामार्फत। आणि शिक्षकांचं समायोजन करताना जिल्ह्यांतर्गत बदली असेल किंवा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया असेल त्या राबवल्या जातील। नंतर रिक्त पदे जी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जिथे शिक्षक थोडेफार अतिरिक्त होत आहेत किंवा ज्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी त्यांचं समायोजन केलं जाईल, आणि त्यानुसार जे आहे समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केल्या जाईल। आता बोलूया, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती की शिक्षक समायोजन झालं, संच मान्यता पूर्ण झाली, तरी सुद्धा 31 मार्च 2026 नंतर पुढील प्रक्रिया कशी असणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उमेदवारांमध्ये प्रश्न हा आहे की पसंतीक्रम जे आहे म्हणजे प्रिफरन्स जे येणार आहे, समजा पवित्र पोर्टलवर जाहिरात येतील नंतर आपल्याला प्रिफरन्स द्यावे लागतील, तर प्रिफरन्स लिमिटेड पाहिजे किंवा अनलिमिटेड पाहिजे। तर जास्तीत जास्त उमेदवारांचं म्हणणं आहे की प्रिफरन्स जे आहे ते अनलिमिटेड पाहिजे, कारण दुसरी जी अट आहे ती अशी आहे किंवा दुसरा जो नियम आहे तो असा आहे, एक बिंदू एक पद, म्हणजे एक उमेदवार एकदा निवडला गेला तर त्या उमेदवाराचा परत विचार केला जाणार नाही। त्याच्यामुळे प्रिफरन्स अनलिमिटेड जरी असले तरी सुद्धा फायदा आहे। जर अनलिमिटेड प्रिफरन्स असले तर आपण महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकतो, कुठेही पसंतीक्रम देऊ शकतो, प्रत्येक जाहिरातीला पसंतीक्रम देऊ शकतो, आणि कुठेही आपला जर विचार झाला, नोकरी जर लागत असली आपल्याला, तर सगळ्या ठिकाणी आपला विचार होईल आणि त्यानुसार आपली निवड सुद्धा होईल। पण मात्र प्रिफरन्स जर कमी असले, समजा 50च प्रिफरन्स जर असले, जसं आता सद्यस्थितीमध्ये नियम आहे 50 पसंतीक्रम, त्यानुसार जर पसंतीक्रम दिले आपण तर काही ठिकाणी आपला नंबर विचार होऊ शकत होता, तिथं होणार नाही, आणि कदाचित आपला मेरिट जो आहे किंवा आपला नंबर जो आहे शिक्षक भरतीमध्ये लागणार नाही। त्याच्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांचं म्हणणं आहे प्रिफरन्स अनलिमिटेड पाहिजे, आणि काही उमेदवारांचं म्हणणं आहे प्रिफरन्स मोजकेच पाहिजे। तर अनलिमिटेड प्रिफरन्स जे आहे कदाचित याच्यामध्ये बदल होणार किंवा नाही होणार त्या संदर्भात प्रयत्न सुरू आहेत, त्या संदर्भात मागणी सध्या सुरू आहे, आणि लवकर त्या संदर्भात नवीन अपडेट समोर येईल। चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे जागेसंदर्भात। उमेदवारांमध्ये नेहमी चर्चा ही सुरू आहे की जागेसंदर्भात जागा किती येणार किती नाही। तर बघा, जागेंची आकडेवारी तर तुम्हाला सांगायची म्हणलं तर तुम्ही नाहीही म्हणलं तरी सुद्धा जिल्हा परिषदांच्या जागा ज्या आहेत काही जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या जागा चांगल्या प्रमाणात रिक्त आहेत। तुम्ही जर बघितलं काही जिल्ह्यांमध्ये तर खरोखर सिच्युएशन अशी आहे की तिथे शिक्षक उपलब्ध नाही। चंद्रपूर, गडचिरोली किंवा इकडे पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये जागा ज्या आहेत खूप साऱ्या रिक्त आहे। मराठवाड्यामध्ये संख्या कमी आहे। बाकी विदर्भातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, पूर्व विदर्भ किंवा पश्चिम विदर्भ किंवा खानदेश किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जागा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी कमी रिक्त आहे, काही ठिकाणी जास्त रिक्त आहे, काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत, हे चित्र आहे। तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या जागा पवित्र पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळतात, ठीक आहे, किंवा पाहायला मिळणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे महानगरपालिका, नगरपालिकेची जागा, त्याच्या सुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील। त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात
झडपीच्या जागा त्या येतील, त्याच्यामध्ये भरच पडणार आहे महानगरपालिका आणि नगरपालिकेची. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा येतील. आता ते 4-5 हजारापर्यंत जरी आल्या तरीसुद्धा भरपूर आहे, कारण की अजून काही विभाग आहेत त्यांच्या जागा येतील. समाज कल्याण विभाग आहे, आदिवासी विभाग आहे, तर निवासी शाळा किंवा आश्रमशाळा यांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील. त्याच्यामुळे त्या जागासुद्धा आहेत. अध्यापक विद्यालयाच्या जागा, कला क्रीडा शिक्षक यांच्यासुद्धा जागा येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट आहे की जास्तीत जास्त जागा येणार आहे खाजगीच्या. आता खाजगीच्या संस्था आहेत त्यांना पवित्र पोर्टल थ्रूच भरती करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकालसुद्धा आहे तसा किंवा निर्णयसुद्धा आलेला आहे की पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रिया करता येणार नाही. त्याच्यामुळे खाजगीच्या जवळपास 4-5, 5-6 हजाराच्या जागा समोर खाजगीच्याच येऊ शकतात. मग ते अनुदानित असेल किंवा विनाअनुदानित असेल किंवा अंशतः अनुदानित असेल. त्याच्यामुळे जागेंची आकडेवारी जरी म्हणलं तरी समजा आपण जागेंची आकडी बऱ्यापैकी 15-16 हजाराच्या आसपास जी आहे जागेंची आकडेवारी येऊ शकते. एवढी आकडेवारी यायला पाहिजे शिक्षक भरती 2025-26च्या टप्पा 1 साठी, पहिल्या टप्प्यासाठी. आणि त्याच्यामध्ये दोन्ही जागांचा समावेश असेल, विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू. ठीक आहे, विदाऊट इंटरव्ह्यूचे जास्त असतील पहिल्या टप्प्यामध्ये, विथ इंटरव्ह्यूचे थोडे कमी असतील. आता गोष्ट झाली कशाची, जाहिराती नेमकी आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे. तर बघा, जाहिराती ज्या आहेत जाहिराती पाहायला मिळणार आहे आपल्याला 31 मार्च 2026ला शिक्षक अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया जी आहे त्याची अंतिम तारीख आहे. 31 मार्चपर्यंत यांचं समायोजन होईल आणि तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिना झाला की नंतर एप्रिल महिन्यामध्ये जे आहे तुम्हाला जाहिराती पवित्र पोर्टलवर पाहायला मिळतील. हा सगळ्यात जास्त उमेदवारांचा प्रश्न होता की जाहिराती आणि पसंतीक्रम नेमके आपल्याला कधी द्यावे लागेल. तर एप्रिल महिन्याच्या आसपास जे आहे जाहिराती पवित्र पोर्टलला येण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि जाहिराती आल्यानंतर काही दिवसामध्ये जे आहे अभियोगधारकांना किंवा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचे सांगितले जाईल. पसंतीक्रम देणे म्हणजे काय की थोडक्यात पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिराती येतात, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, आदिवासी विभाग, आश्रमशाळा किंवा समाज कल्याण विभाग किंवा वेगवेगळ्या विभागांच्या, तर त्या जाहिरातींना तुम्हाला काय करावं लागते, चॉईस करावं लागतात की बाबा मला इथे जायला मी तयार आहे. तर तुम्हाला 50 पसंतीक्रम विदाऊटचे आणि 50 पसंतीक्रम विथचे असे तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागतात. आणि नंतर मग शेवटी मेरिट यादी प्रसिद्ध होते. तर तुम्हाला जाहिराती कधी दिसणार, तर एप्रिल महिन्यात जाहिराती यायला सुरुवात होणार आणि तुम्हाला एप्रिलच्या आसपासच जे आहे पसंतीक्रम देण्याची सुविधा कदाचित मिळू शकते. तर ही सर्व माहिती होती आणि या सगळ्या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोललो. आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आवडली असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.